आपण आजच्या व्हिडिओमध्ये सरफेस टेन्शन नावाची प्रॉपर्टी आपण डिस्कस करणार आहोत. सरफेस टेन्शनचे ॲप्लिकेशन्स कुठे असतात तेही आपण डिस्कस करणार आहोत. नेक्स्ट प्रॉपर्टी यामध्येच आपण डिस्कस करणार आहोत कॅपिलॅरिटी. महत्त्वाच्या दोन प्रॉपर्टी इन डिटेल आपण डिस्कस करणार आहोत कॅपिलॅरिटी या टाईपमध्ये. चला बोलूया आपण सरफेस टेन्शन विषयी. सरफेस टेन्शनला आपण दाखवतो सिग्मानं. सरफेस टेन्शन इथं लिहितोय मी सेपरेट. सरफेस म्हणजे सरफेसवरचा हा फोर्स असतो आणि कुठला फोर्स असतो, हा टेन्साईल फोर्स असतो बघा. सरफेस टेन्शन या टाईपमध्ये याला कधी आपण पॉझिटिव्ह फोर्सेस कन्सिडर करतो. कुठे ऍक्ट होतो तो, कसा ऍक्ट होतो, त्याचं रिझन काय असतंय. एक्झाम्पल जर आपण बघितलं तर ओरिजिन ऑफ द सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन का तयार होतो, त्याच्यामध्ये एक व्हेसल घ्या आपण. या टाईपमध्ये हे व्हेसल घेतलं आपण असं, यस. आणि आपण बघतो की एक्झाम्पल याच्यामध्ये मी काय करतो, दोन पार्टिकल्स घेतो, फ्लूइड पार्टिकल्स. फ्लूइड पार्टिकल नंबर ए, हा फ्लूइड पार्टिकल ए असणार आहे, साईडला नाव देतोय. आणि हा फ्लूइड पार्टिकल बी एक्झाम्पल, ह्याला साईडला नाव देतोय. याचं आपल्याला माहिती आहे की कोहेसिव्ह फोर्स आणि ॲडेसिव्ह फोर्सेस दोन फोर्सेस असतात. ह्यामध्ये कोहेसिव्ह फोर्सेस म्हणजे कसं, आता हा फ्लूइड पार्टिकल जो आहे तो सरफेसवरचा फ्लूइड पार्टिकल आहे. ह्या सरफेसला काय म्हणतो आपण, फ्री लिक्विड सरफेस. का बरं त्याला फ्री लिक्विड सरफेस म्हणतो, कारण हा डायरेक्टली ॲटमॉस्फिअरला एक्सपोज झालेला आहे. वरती आहे का, इथं वरती आहे एअर. ह्या फ्री लिक्विड सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये कोण असतं, एअर असतं. खालच्या साईडला वॉटर आहे, म्हणजे हा वॉटरचा सरफेस आहे. आता हा एक फ्लूइड पार्टिकल घेतला मी. असे किती फ्लूइड पार्टिकल असतील ह्याच्या बाजूला, इनफायनाइट फ्लूइड पार्टिकल असतील. ह्याच्या बाजूला म्हणतो मी, खालच्या साईडला. एक्झाम्पल इथं वॉटर फ्लूइड पार्टिकल असेल, इथं वॉटर फ्लूइड पार्टिकल, असे खूप सगळे, पण मी काही मोजकेच घेतोय. यामध्ये असे फ्लूइड पार्टिकल हे साईडला असणार त्याच्या. हे सगळे फ्लूइड पार्टिकल ह्याला स्वतःकडे ओढणार आहेत, असं त्याला स्वतःकडे ओढणार आहेत. सगळे फ्लूइड पार्टिकल त्याला स्वतःकडे ओढणार आहेत. त्याला असं आपण काय म्हणतो, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सेम टाईप ऑफ द फ्लूइड पार्टिकल, सेम टाईपच्या फ्लूइड पार्टिकल मधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो त्याला आपण म्हणतो अडेसिव्ह, त्याला आपण म्हणतो कोहेसिव्ह फोर्स. चला ठीक आहे, पुढे. आता हा फ्लूइड पार्टिकल सुद्धा ह्या फ्लूइड पार्टिकलला स्वतःकडे ओढणार आहे. हा फ्लूइड पार्टिकल सुद्धा ह्या फ्लूइड पार्टिकलला स्वतःकडे ओढणार आहे. त्याच टाईपमध्ये हा फ्लूइड पार्टिकल याला स्वतःकडे ओढतो आणि हा फ्लूइड पार्टिकल याला सुद्धा स्वतःकडेच ओढतो, या टाईपमध्ये. चला, या टाईपमध्ये आपल्याला समजलं की या टाईपमध्ये इथं ऍक्ट होतात हे कोहेसिव्ह फोर्सेस. नंतर ह्या फ्लूइड पार्टिकल विषयी बोलूया आपण आता. ह्या फ्लूइड पार्टिकलच्या बाजूला कोण असणार, फ्लूइड पार्टिकल्स, खूप सगळे फ्लूइड पार्टिकल्स. मी काहीच ठराविकच फ्लूइड पार्टिकल कन्सिडर करतो असे मोजकेच. मग राईट साईडला ह्याला ओढलं गेलं, लेफ्ट साईडला ह्याला ओढलं गेलं, तसंच वरच्या साईडला, तसंच खालच्या साईडला, सगळ्या साईडनं हा फ्लूइड पार्टिकल ओढला गेला. ए फ्लूइड पार्टिकल सगळ्या साईडनं हा ओढला गेला. मग इथं काय झालं, इथं बॅलन्स झालं फोर्सेस. ह्याला आपण काय म्हणतो, बॅलन्स्ड फोर्सेस म्हणतो आपण याला. बॅलन्स्ड फोर्सेस किंवा सिमेट्रिकल फोर्सेस म्हणतो आपण. सिमेट्रिकल म्हणजे, बॅलन्स्ड म्हणजे लेफ्ट साईडला जेवढे तेवढेच राईट साईडला, जेवढे वरती तेवढेच खालती, जेवढे डायगोनली वरती असेल तेवढेच डायगोनली खालती असेल. बॅलन्स्ड म्हणजे काय, समेशन ऑफ एफ एक्स इक्वल्स टू 0, समेशन ऑफ एफ वाय इक्वल्स टू 0. म्हणजे सगळ्या टाईपच्या फोर्सेसची ॲडिशन 0 येणार आहे. कारण राईट साईडला 10 असेल तर लेफ्ट साईडला 10, +10 -10 म्हणजे 0, या टाईपमध्ये. इथं काय झालं मग, ह्या केसमध्ये काय झालं, ह्या केसमध्ये सगळे फोर्सेस जे आहेत ते अनबॅलन्स्ड फोर्सेस आहेत. अनबॅलन्स्ड फोर्सेस आहेत. अनबॅलन्स्ड फोर्सेस त्याला आपण काय म्हणतो, अनसिमेट्रिकल फोर्सेस म्हणतो आपण. अनसिमेट्रिकल फोर्सेस म्हणतो आपण याला. म्हणजे का बरं, याच्यामध्ये दिसतंय आपल्याला, काय दिसतंय, जेवढा फोर्स खालच्या साईडनं आहे बघा, जेवढा कोहेसिव्ह फोर्स खालच्या साईडनं आहे, जेवढा कोहेसिव्ह फोर्स ह्या साईडनं आहे, तेवढा वरच्या साईडनं नाहीये. वरच्या साईडनं अडेसिव्ह फोर्स आहे. आणि कशाचा आहे तो, एअरचा आहे. एअरचे फ्लूइड पार्टिकल्स ह्याला ओढण्याचा प्रयत्न करतील ना, हा फ्लूइड पार्टिकल्स त्या एअरला ओढण्याचा प्रयत्न करेल. पण फोर्सेस आपण कुठले डिस्कस करतोय, कोहेसिव्ह फोर्सेस. म्हणजे हा जो वरचा जो फ्लूइड पार्टिकल आहे ह्याची कंडिशन कशी, ह्याला राईट साईडला कोणतरी ओढतंय, लेफ्ट साईडला कोणतरी ओढतंय, या टाईपमध्ये कंडिशन झाली आहे. म्हणजे एक्झाम्पल जर आपण कन्सिडर केलं, या टाईपमध्ये हा एक बीम आहे आणि या टाईपमध्ये त्याला आपण खालच्या डायरेक्शनला ओढल्यानंतर काय टेंडन्सी होईल याची, खालच्या डायरेक्शनला ओढल्यानंतर हा जो बीम आहे तो असा बिहेव करेल, हा इलॅस्टिक सारखा बिहेव करेल. म्हणजे याला इकडं कोणतरी ओढतोय, याला इकडं कोणतरी ओढतोय आणि खालच्या साईडनं सुद्धा ओढतोय. मग याला इकडं कोण ओढतंय, आता बीम समजून घेण्यापेक्षा तुम्ही असं समजून घ्या की ही रोप आहे, एक रोप आहे आणि दोन आपण कपडे वाळू घालण्यासाठीची जी दोरी असते तीच कन्सिडर करा तुम्ही. आणि त्याला तुम्ही मधल्या ठिकाणी जास्त वजन अप्लाय करा. जीन्स पॅन्ट, भिजलेली जीन्स पॅन्ट ठेवून द्या, बघा असंच होऊन जाणार आहे. हे या टाईपमध्ये हे असं होऊन जाणार आहे. खालच्या साईडला ओढलं जाईल त्याला, त्या पॅन्टचं वजन असणार आहे, पण इकडच्या साईडला टेन्शन, इकडच्या साईडला टेन्शन. इथं जे बिहेवियर होतं ह्या फ्लूइड पार्टिकलचं, तसंच ह्याला इथं फील होतं बघा, तसंच ह्या फ्लूइड पार्टिकलला फील होत असतं बघा.
मग त्याच्यामुळे येतो सरफेस टेन्शन. म्हणजे ह्या पार्टिकलला कसं फील होतं, ह्या पार्टिकलला कसं फील होतं. एक्झाम्पल मी आहे आणि माझ्या कोणतरी राईट साईडला उजव्या हाताला कोणतरी ओढतंय, डाव्या हाताला कोणतरी ओढतंय आणि खाली पायाला कोणतरी ओढतंय. जसं मला टेन्शन फील होईल तसंच ह्या फ्लूइड पार्टिकलला टेन्शन फील होतं. एकाच फ्लूइड पार्टिकल होतं का, सगळ्याच वरच्या फ्लूइड पार्टिकल असं ओढल्यासारखं फील होतं, सगळ्याच वरच्या फ्लूइड पार्टिकलला. कुठल्या वरच्या फ्लूइड पार्टिकलला, फ्लूइड सरफेसच्या वरच्या फ्लूइड पार्टिकलला. सरफेस टेन्शन कुठे येत असतं, त्याच्या नावामध्येच आहे, फक्त सरफेसवरती येत असतं. सरफेस टेन्शन खाली येऊन जातं का इथं मध्ये फ्लूइडच्या आतमध्ये येतं का, तर सरफेस टेन्शन आतमध्ये येत नसतं. सरफेस टेन्शन हा रिलेटिव्ह फिनॉमिना आहे बघा. रिलेटिव्ह फिनॉमिना म्हणजे हा कसा येतो, हा फिनॉमिना कुठे येतो, वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये जर एअर आलं, म्हणजे कुठल्याही दोन फ्लुइडचा जर कॉन्टॅक्ट आला, फ्लुइड 1 आणि फ्लुइड 2, दोन फ्लुइडच्या कॉन्टॅक्टमध्ये सरफेस टेन्शन तयार होतात बघा. इंटरफेसवरती सरफेस टेन्शन तयार होत असतं. इंटरफेस म्हणजे कसं, आता एक्झाम्पल ते समजून घेण्यासाठी एक वेगळं एक्झाम्पल कधी ध्यानात ठेवा. वॉटर, एअर, फ्लुइड 1, फ्लुइड 2 इंटरफेसला आहे. एक्झाम्पल इथं आहे, एक्झाम्पल इथं आहे वॉटर आणि इथं तुम्ही टाकलं एक्झाम्पल केरोसिन टाकलंय, हे केरोसिन टाकलंय. मग ह्यांच्या इंटरफेसला सरफेस टेन्शन येणार का, ह्यांच्या इंटरफेसला सरफेस टेन्शन येतं, कारण इथं फ्लुइड 2 आहे आणि हे फ्लुइड 1 आहे. तसंच मग ह्या केरोसिनच्या वरच्या सरफेसला सरफेस टेन्शन येईल का, वरती एअर आहे, एक्झाम्पल वरती एअर आहे म्हणजे फ्लुइड 2 आहे आणि इथं हे आता फ्लुइड 1 आहे या टाईपमध्ये. किंवा असं कन्सिडर करा, फ्लुइड 1, फ्लुइड 2, इथं सरफेस टेन्शन कॉमन इंटरफेसला, फ्लुइड 2 आणि फ्लुइड 3 यांच्या कॉमन इंटरफेसला सरफेस टेन्शन असतं. या टाईपमध्ये सरफेस टेन्शन असतात. सरफेस टेन्शनला जर आणखी डिफाईन करायचा असेल तर सरफेस टेन्शन म्हणजे काय असते, एक्झाम्पल एक रबर आहे बघा. ह्या रबरला जर तुम्ही इकडं स्ट्रेच केलं आणि इकडं जर स्ट्रेच केलं, ह्या रबरच्या पार्टिकलची कंडिशन कशी असणार आहे, त्याला इकडं कोणतरी ओढल्यासारखं आणि इकडं कोणतरी ओढल्यासारखं फील होईल. तसंच ह्या वरच्या सरफेसला फील होतं बघा. लिक्विडचा जो वरचा सरफेस असतो तो ताणला जातो, त्याला तसं फील होतं. सरफेस टेन्शन, ह्या सरफेस टेन्शनमुळेच ताणला गेलेला असतो सरफेस ना, हा वरचा सरफेस ताणला गेला म्हणून सरफेस टेन्शन. म्हणूनच जे इन्सेक्ट्स असतात बघा, इन्सेक्ट्स जे असतात ते फ्री लिक्विड सरफेसवरती इझिली चालू शकतात, फिरू शकतात, एन्जॉय करू शकतात, प्रोडक्शन करू शकतात. माहिती आहे आपल्याला या टाईपमध्ये. हा त्यांचा वरचा फ्री सरफेस आहे बघा हा. आणि ते इन्सेक्ट्स हे इझिली चालू शकतात बघा या टाईपमध्ये, कारण का सरफेस टेन्शन. सेकंड पॅरामीटर. आता सरफेस टेन्शनचे त्याचे इफेक्ट्स बरेचसे येत आहेत. त्यामध्ये आपल्याला माहिती की जो ड्रॉपलेट असतो बघा, ड्रॉपलेट, कुठला ड्रॉपलेट, हा लिक्विड ड्रॉपलेट, रेन ड्रॉपलेट. त्याचा शेप कसा असतो, असा स्पेरिकल शेप असतो. त्याचा शेप कसा असतो, असा स्पेरिकल शेप असतो. का असतो, सरफेस टेन्शनमुळे. सरफेस टेन्शन काय करतोय, सरफेस एरिया कमी करण्यासाठी प्रयत्न करतो सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शनमुळं सरफेस एरिया कमी होतो, सरफेस एरिया कमी होत असतो आणि ते आहे सरफेस टेन्शन. या टाईपमध्ये कमी होतो सरफेस टेन्शनमुळं, म्हणजे सिग्मामुळं, सॉरी इथं सिग्मामुळं सरफेस एरिया कमी होत असतो. असे बरेचसे पॅरामीटर्स आहेत. चला आणखी आपण सरफेस टेन्शनला चांगल्या प्रकारे डिफाईन करूया. आता जर आपण सरफेस टेन्शन असतोय काय, जर तुम्ही ह्या व्हेसलला जर टॉप व्ह्यू मध्ये बघितलं, त्याच व्हेसलला, वरच्या व्हेसलला जर तुम्ही टॉप व्ह्यू मध्ये बघितलं, एक्झाम्पल असं एक व्हेसल आहे आणि त्याच्यामध्ये हे पाणी आहे बघा, हे पाणी आहे. तुम्ही हे टॉप व्ह्यू मध्ये बघतात, टॉप व्ह्यू मध्ये बघतात. कुठून बघतात तुम्ही, कसं बघतात, या टाईपमध्ये तुम्ही असं इकडनं बघतात. मग तुम्हाला काय दिसेल वरती, इथं फक्त पाणी दिसेल आपल्याला. कसं असेल पाणी, हे या टाईपमध्ये इथं पाणी दिसलं. आता ह्या सरफेस टेन्शन कसा डिफाईन केला जातो, आता मी एक लाईन ड्रॉ करतो, अशी एक लाईन ड्रॉ करतो, इमॅजिनरी लाईन आहे. कन्सेप्ट डिफाईन करण्यासाठी सांगतो. एक्झाम्पल हा एक फ्लुइड पार्टिकल आहे, हा एक फ्लुइड पार्टिकल आहे, हा एक फ्लुइड पार्टिकल आहे, हा एक फ्लुइड पार्टिकल आहे. एका लाईनवरचे हे फ्लुइड पार्टिकल टॉप व्ह्यू मध्ये बघतोय मी. टॉप व्ह्यू मध्ये काय खरं कसं असतं, याला इकडं कोणतरी राईटला ओढतंय, याला कोणतरी लेफ्टला ओढतंय, राईटला ओढतंय, लेफ्टला ओढतंय. जेवढं राईटला ओढतंय तेवढंच लेफ्टला ओढतंय, जेवढं राईटला ओढतंय तेवढंच लेफ्टला ओढतंय, जेवढं राईटला ओढलं जातं तेवढंच लेफ्टला ओढलं जातं, जेवढंच राईटला ओढलं जातं तेवढंच लेफ्टला ओढलं जातं, या टाईपमध्ये. मग काय होतं एक्झाम्पल याच्यामध्ये आपण जर बघितलं, ही लेंथ आहे, एक पर्टिक्युलर लेंथ आहे आणि हा जो फोर्स आहे त्याला आपण म्हणतो सरफेस टेन्शन फोर्स. हा जो फोर्स आहे, हा जो एक एरो ड्रॉ केला मी, तो आहे सरफेस टेन्शन फोर्स या टाईपमध्ये. चला मग आता पुढे आपण कसं डिफाईन करूया, सरफेस टेन्शन काय असतंय. सरफेस टेन्शन असते काय, सरफेस टेन्शन फोर्स ऍक्टिंग पर युनिट लेंथ, त्याला आपण म्हणतो सरफेस टेन्शन. टेन्साईल असतो हा फोर्स, पूल असतो हा, याला आपण पूल सुद्धा म्हणतो, टेन्साईल फोर्स म्हणतो ह्याला आपण, टेन्साईल फोर्स म्हणतो हा.
मग याचं युनिट काय येईल पुढे, याचं युनिट येऊन जाईल आपल्याला हे न्यूटन पर मीटर, याविषयी क्वेश्चन्स असतात. चला युनिट विषयी बोलूया आपण. आता डायमेन्शन विषयी क्वेश्चन असतो, व्हॉट इज द डायमेन्शन ऑफ द सरफेस टेन्शन, क्वेश्चन ऑलरेडी विचारले गेले आहेत. मग त्याचा डायमेन्शन्स बघा, मागच्या क्लासमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला हे न्यूटनचे डायमेन्शन्स ध्यानात ठेवण्यासाठी सांगितलं होतं. न्यूटनचे डायमेन्शन्स काय असतात, M1 S याच्यामध्ये L1 T-2 या टाईपमध्ये हे न्यूटनचे डायमेन्शन्स असतात. कसं आलं हे न्यूटनचे डायमेन्शन्स, कारण न्यूटन इक्वल्स टू काय असतं हे kg मीटर पर सेकंड स्क्वेअर, माहिती आहे आपल्याला न्यूटन, फोर्स इक्वल्स टू मास इंटू ॲक्सेलरेशन या टाईपमध्ये. मग खाली काय आहे इथं आहे मीटर, मीटर म्हणल्यानंतर काय आलं हे लेंथ, हे L1, मग L1 कॅन्सल, आपल्याला आन्सर काय आलं, डायमेन्शन्स ऑफ द सरफेस टेन्शन आर M1 T-2. क्वेश्चन विचारला गेला आहे ऑलरेडी, याच्याविषयी क्वेश्चन आहे, याविषयी क्वेश्चन आहे. चला सरफेस टेन्शन विषयी आपण बोललोय. आता सरफेस टेन्शन काय करतो, हा कधीही सरफेस एरिया कमी करण्याचा प्रयत्न करतो सरफेस टेन्शन, हा सुद्धा पॉईंट ध्यानात ठेवा. चला पुढचा पॉईंट, सरफेस टेन्शन कशावरती डिपेंड असतं, सरफेस टेन्शन कशामुळे तयार झालं हे, सरफेस टेन्शन तयार झालं हे, व्हॉट इज द रिझन ऑफ द सरफेस टेन्शन, देर इज द कोहेसिव्ह फोर्सेस, डिफरन्स ऑफ द कोहेसिव्ह फोर्सेस, डिफरंट टाइप्स ऑफ द कोहेसिव्ह फोर्सेस, अनइक्वल कोहेसिव्ह फोर्सेस. त्याला बघा वेगवेगळे नाव आहेत, सगळे हे क्वेश्चन्स आहेत फॉर्मॅट, अनइक्वल कोहेसिव्ह फोर्सेस, अनबॅलन्स्ड कोहेसिव्ह फोर्सेस. चला बघूया कसं काय बरं याला आपण असं म्हणतो. बघा ह्या डायग्राममध्ये बघा तुम्ही, वरच्या डायग्राममध्ये इथं जर बघितलं इकडनं कोहेसिव्ह फोर्स, इकडनं कोहेसिव्ह फोर्स, इकडनं कोहेसिव्ह फोर्स, इकडनं कोहेसिव्ह फोर्स, बॅलन्स्ड आहे का अनबॅलन्स्ड आहे, अनबॅलन्स्ड आहे ना ही कंडिशन, हे अनबॅलन्स्ड कंडिशन आहे, म्हणून आपण म्हणतो की सरफेस टेन्शन तिथं तयार होत असतं. पुढे अनइक्वल, चला हे तर समजलंय आपल्याला, अनइक्वल किंवा अनबॅलन्स्ड म्हणून समजले. आता माझा क्वेश्चन याच्यामध्ये आहेत बघा, क्वेश्चन सगळे, टेम्परेचर वाढलं तर सरफेस टेन्शन वाढतं का कमी होतं, सरफेस टेन्शन कमी होत असतं. हे का बरं कमी होतं, कारण सरफेस टेन्शन कमी होण्याचं रिझन काय आहे, कोहेसिव्ह फोर्सेस. आणि आपल्याला माहिती आहे, आपण ऑलरेडी बघितलाय हा कॉन्सेप्ट, टेम्परेचर वाढल्यामुळे कोहेसिव्ह फोर्स हा कमी होत असतो. कारण कोहेसिव्ह फोर्स म्हणजे काय असतो, इट इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द टू टाइप्स ऑफ द मॉलिक्युल्स, सेम टाइप्स ऑफ द मॉलिक्युल मधला हा कोहेसिव्ह फोर्स असतो. आणि कोहेसिव्ह फोर्स कशावरती डिपेंड करतो, की हे मॉलिक्युल एकमेकांच्या किती जवळ आहेत, किती जवळ आहेत. एक्झाम्पल जर आपण लिक्विडमध्ये जर बघितलं तर लिक्विडमध्ये हे मॉलिक्युल एकमेकांच्या खूप जवळ असतात, गॅसमध्ये जर बघितलं तर हे मॉलिक्युल एकमेकांपासून खूप जास्त दूर असतात. म्हणून आपल्याला रफली माहिती पाहिजे बघा, लिक्विडमध्ये कोहेसिव्ह फोर्स नेहमीच जास्त असतो आणि गॅसमध्ये कोहेसिव्ह फोर्स हा नेहमीच कमी असतो, कारण हे इंटरमॉलिक्युलर डिस्टन्सवरती डिपेंड करतो कोहेसिव्ह फोर्स, इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स. आणि टेम्परेचर वाढल्यामुळे काय होतंय, टेम्परेचर वाढल्यामुळे हे इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स हे वाढतं, म्हणून कोहेसिव्ह फोर्स हा कमी होतो, म्हणून सरफेस टेन्शन हे कमी असतं. आता सरफेस टेन्शन कमी असतं, आपल्याला माहिती आहे हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपण गरम सूप पिण्यास आपण प्रिफर करतो, गरम सूप पिण्यास आपण प्रिफर करतो. ह्याचं रिझन काय आहे, कारण गरम सूप जेवढं जास्त असेल, जास्त म्हणजे काय 100 डिग्री सेल्सिअस तोंडात टाकायचं नाही आपल्याला, जेवढं टेम्परेचर सूपचं जास्त असेल तेवढं, जसंही आपण तोंडामध्ये सूप घेतल्यानंतर ते लगेच स्प्रेड होतं बघा, हे पसरून जातं हे तोंडामध्ये, त्याची टेस्ट आपल्याला फील होते. या टाईपमध्ये आपण त्याला म्हणतो गरम सूप आपण प्रिफर करतो या टाईपमध्ये. नाहीतरी आपण जेवताना बघतो की गरम पोळ्या खाणं हा आपला माहिती आहे आपल्याला, मेशच्या पोळ्यामध्ये जर गरम असतील ते आपण खाऊ शकतो, कारण गरम म्हणल्यानंतर सरफेस टेन्शन कमी असतंय. द जोक्स अपार्ट, बट या टाईपमध्ये ह्याचा कॉन्सिक्वेन्सेस. आणखी बघतोय आपण सरफेस टेन्शन काय असतं बरं, सरफेस टेन्शन आपण बघूया. आपण कपडे धुण्यामध्ये साबण वापरतो, डिटर्जंट वापरतो, काय पर्पज असतो त्याचा, ते काय करतं सरफेस टेन्शन कमी करतं बघा. डिटर्जंट सरफेस टेन्शनला कमी करत असतं, आणि सॉल्ट जे असतं, मीठ असतं, सॉल्टी वॉटर, हे सरफेस टेन्शनला वाढवतं. आपण बघतो की धुण्यामध्ये सुद्धा जर सॉल्टी वॉटर असेल की त्यामध्ये कपडे हे व्यवस्थित धुतले जात नाहीत, प्रॉपरली धुतले जात नाहीत, त्यांचा मळ, त्यांची घाण निघत नाही. पण डिटर्जंटमुळे काय होतं, सरफेस टेन्शन कमी होऊन जातं आणि मग ती घाण निघण्यास मदत होते. कसं काय बरं असं हे होतं, एक्झाम्पल हा क्लॉथ आहे, क्लॉथमध्ये आपल्याला माहिती की हा फायबरपासून बनलेला असतो, असे त्यात फायबर्स असतात, दोरे असतात. मग काय होतं, सरफेस टेन्शन जर कमी असेल तर जे पाणी असतं त्याचं सरफेस टेन्शन कमी, ते इझिली ह्या पोर्स मधनं घुसतं आणि पलीकडच्या साईडनं, बाहेरच्या साईडनं निघतं, हे म्हणजे घाण घेऊन बाहेर येतं. ते आहे सरफेस टेन्शनचा कॉन्सिक्वेन्स. मध्ये सरफेस टेन्शनचे तसे तर बरेचसे इफेक्ट्स आहेत बघा, जे बबल तयार होतात बघा, बबल फॉर्मेशन असेल, ड्रॉप फॉर्मेशन असेल, हे सगळं सरफेस टेन्शनचाच कॉन्सिक्वेन्स आहे बघा. किंवा आपण बघतो की जे झाडाचे पानं हे पाण्यावरती तरंगतात बघा, हे पण सरफेस टेन्शनचाच इफेक्ट आहे. जे झाडांमध्ये सॅप असतं, सॅप सुद्धा सरफेस टेन्शनचाच इफेक्ट आहे. असे वेगवेगळे कॉन्सेप्ट. चला महत्वाचे कॉन्सेप्ट आपण डिस्कस करूया, महत्वाचे पॉईंट डिस्कस करूया आपण. सरफेस टेन्शन म्हणजे काय असतोय, हा पुलिंग फोर्स असतोय. कुठे ऍक्ट होतो, हा सरफेसवरती ऍक्ट होतो, हा एवढंच ध्यानात ठेवा. आता पुढे आपल्यासाठी महत्वाचे पॉईंट्स, ऍप्लिकेशन्स आपण डिस्कस केलेत. आता आपल्याला बघायचं सरफेस टेन्शनला आपण आणखी कसं डिफाइन करू शकतो. आपल्याला माहिती सरफेस टेन्शन काय असते,
सरफेस फोर्स अपॉन पर युनिट लेंथ या टाईपमध्ये असते सरफेस टेन्शन. ठीक आहे. सरफेस टेन्शनला जर आपण ह्या फॉर्म्युल्याला जर आपण डेल्टा एक्स न किंवा जर एक्स न जर मल्टिप्लाय केलं, एक्स न मल्टिप्लाय करा, एक्स न डिव्हाइड करा, काही चेंज, एक्स एक्स कॅन्सल, काही चेंज होत नाही. बट फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आणि फोर्स इंटू लेंथ इंटू लेंथ काय झालं हे बघा. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट याला आपण म्हणतो वर्क डन आणि हे लेंथ टू लेंथ म्हणजे हा काय झाला, हा एरिया झाला. म्हणजे कसं समजून घ्यायचं ऍप्लिकेशन. एक्झाम्पल या टाईपमध्ये हे वॉटर आहे, इथं हे वॉटर आहे आणि ह्या वॉटरचा सरफेस एरिया आपल्याला स्ट्रेच करायचा आहे, ह्याला स्ट्रेच करायचा आहे. म्हणजे ह्या पोर्शनला आपल्याला स्ट्रेच करायचं आहे. कसं करायचं, आपण इकडे फोर्स अप्लाय करणार, असं ह्या डायरेक्शनला आपण फोर्स अप्लाय करणार. हा कन्सेप्ट समजण्यासाठी आपल्याला या टाईपचं एक्झाम्पल्स घ्यावं लागेल. हा फोर्स किती असणार आहे, हा एक्झाम्पल काहीतरी फोर्स असणार एफ एस. आपल्याला एफ एस फोर्सच्या अगेन्स्ट मध्ये काम करावं लागतं बघा. एवढ्या फोर्सच्या अगेन्स्ट मध्ये काम करून आपण ह्या सरफेसला असं स्ट्रेच करत असतो या टाईपमध्ये. म्हणजे मी ह्या सरफेसवरती फोर्स अप्लाय केला आणि सरफेसवरती फोर्स अप्लाय करून मी ह्याला स्ट्रेच केलं. किती डिस्टन्सनं स्ट्रेच केलं, एक्स डिस्टन्सनं स्ट्रेच केलं. सुरुवातीला हे डिस्टन्स किती होतं, सुरुवातीला हे डिस्टन्स होतं एल. मग मी कितीतरी फोर्स इथं अप्लाय केला, काहीतरी अमाऊंटमध्ये फोर्स अप्लाय केला, कारण मला सरफेस टेन्शन फोर्सच्या अगेन्स्टमध्ये काम करावं लागलं आणि म्हणून मला ह्या सरफेसला स्ट्रेच करून मला ही नवीन कंडिशन भेटली अशी. चला ठीक आहे. याच्यामध्ये काय, मग याच्यामध्ये काम केलं मी, किती काम केलं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इतकं काम केलं आणि त्याच्या मोबदल्यामध्ये किती एरिया स्ट्रेच झाला माझा, एल इंटू एक्स इतक्या अमाऊंटमध्ये, म्हणजे इतका एरिया स्ट्रेच झाला. म्हणजे वर्क डन पर युनिट एरिया इज नथिंग बट द सरफेस टेन्शन. मग याचं युनिट काय आलं, सरफेस टेन्शनचं नवीन युनिट भेटतं आपल्याला जूल पर मीटर स्क्वेअर. जूल म्हणजे काय असते बरं, न्यूटन मीटर असतंय. हे मीटर स्क्वेअर म्हणजे काय, ॲज इट इज मीटर स्क्वेअर. इथला मीटर आणि इथला मीटर स्क्वेअर कॅन्सल, खाली काय राहिलं मला, तेच अगोदरच युनिट न्यूटन पर मीटर. म्हणजे याच्यामध्ये काही चेंज झाला का, इथंही आहे न्यूटन पर मीटर, इथंही आहे न्यूटन पर मीटर, काही चेंज झाला नाही. म्हणजे या टाईपमध्ये आपण सरफेस टेन्शनला एक्सप्लेन करू शकतो, डिफाईन करू शकतो बघा. म्हणजेच वर्क डन इक्वल्स टू काय असते, सरफेस टेन्शन इंटू स्ट्रेच्ड एरिया या टाईपमध्ये ही लिहू शकतो आपण याला, स्ट्रेच्ड एरिया या टाईपमध्ये. नाही तर मग ह्याला लिहितो आपण फायनल एनर्जी मायनस इनिशियल एनर्जी इज नथिंग बट द वर्क डन इज नथिंग बट द सिग्मा इंटू एरिया या टाईपमध्ये सुद्धा आपण लिहू शकतो ह्याला. चला इथं कन्फ्युज नाही व्हायचं, आपल्याला महत्वाचे पॉईंट्स आहेत. सरफेस टेन्शन झालंय आपलं. आता सरफेस टेन्शनचे पर्टिक्युलर ऍप्लिकेशन्स बघायचे आहेत आपल्याला. पर्टिक्युलर ऍप्लिकेशन्स कशाचे, पर्टिक्युलर ऍप्लिकेशन्स प्रेशर फाइंड आउट करण्यासाठी आपण सरफेस टेन्शनला आपण वापरतो. एक्झाम्पल आपल्याला माहिती की लिक्विड ड्रॉपलेट पाण्याचा थेंब हा स्पेरिकल का असतो, आपल्याला माहिती आहे. याचं रिझन काय आहे, सरफेस टेन्शन कुठे ऍक्ट होतो, पाण्याच्या सरफेसवरती. पाण्याचा सरफेस कुठे आहे, हा इथं पाण्याचा सरफेस आहे. हा आतल्या साईडला काय आहे, आतल्या साईडला वॉटर आहे, लिक्विड ड्रॉपलेट आहे, रेन ड्रॉपलेट आहे, स्पेरिकल असतो. सरफेस टेन्शनमुळे स्पेरिकल असतो तो. सरफेस टेन्शन हे सरफेसवरती ऍक्ट होत असतं. असं बाहेरच्या साईडला एअर आहे, त्याचं प्रेशर आहे ऍटमॉस्फेरिक प्रेशर. आतल्या साईडला जे वॉटर आहे त्याचं प्रेशर आहे पी. बघूया आपण आता सरफेस टेन्शन कसं ऍक्ट होतं. एक्झाम्पल मी सरफेसवरचे वॉटरच्या लिक्विड ड्रॉपलेटच्या सरफेसवरती असे काही पॉईंट्स कन्सिडर करतो आणि या टाईपमध्ये सरफेस टेन्शन फोर्स ऍक्ट होईल. इकडे असा ओढणारा, इकडे असा ओढणारा, इकडे असा ओढणारा, इकडे असा ओढणारा, ह्या पॉईंटपासून इकडे असा ओढणारा आणि इकडे असा ओढणारा, सरफेस टेन्शनचे फोर्सेस ऍक्ट होत असतात असे सिग्मा. मग ह्यामुळे झालं काय, ह्याचा इफेक्ट काय होतो, ओव्हरऑल इफेक्ट असा होतो की असं वाटतं की ह्या लिक्विड ड्रॉपलेटला कोणतरी कम्प्रेसच करते बाहेरच्या साईडनं आणि त्यामुळे काय होतं, आतलं जे वॉटर असतं त्याचं प्रेशर वाढायला सुरुवात होते. म्हणून आतलं प्रेशर हे नेहमी जास्त असतं ऍटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा. म्हणून आपण आतल्या प्रेशरला आणखी एक नाव देतो, त्याला आपण म्हणतो गेज प्रेशर. गेज प्रेशरचा कन्सेप्ट काय असतो, गेज प्रेशरचा कन्सेप्ट समजून घेण्यासाठी बघा हे डायग्राम्स. नाहीतरी आपल्याला हा गेज प्रेशरचा कन्सेप्ट मी पुढच्या क्लासमध्ये सांगणारच आहे. ह्याला म्हणतो आपण ऍब्सोल्यूट प्रेशर, ह्याला म्हणतो आपण ऍटमॉस्फेरिक प्रेशर आणि हे ज्या लाईनचं प्रेशर आहे, हे जे प्रेशर आहे त्याला आपण म्हणतो गेज प्रेशर. ऍटमॉस्फेरिक पेक्षा जास्तीचं प्रेशर असतं बघा ते. आणि हे प्रेशर काय झालं, ही लेंथ काय झाली, ही झाली ऍटमॉस्फेरिक प्रेशरची लाईन आणि ही जी लाईन झाली ही झाली गेज प्रेशरची लाईन. म्हणजे हे प्रेशर जे आहे ते लिक्विड ड्रॉपलेटच्या आतमधलं प्रेशर आहे. चला आपण जर ह्या लिक्विड ड्रॉपलेटला जर असं कट केलं, या टाईपमध्ये जर कट केलं आपण त्याला, अंडर इक्विलिब्रियम कंडिशनला होतं बघा हे सगळं, ऍट इक्विलिब्रियम कंडिशन, म्हणजे फोर्सेस सगळे बॅलन्स झालेले आहेत आतल्या साईडचे. म्हणजे कसा दिसेल बरं आपल्याला हा सरफेस, हा लिक्विड ड्रॉपलेट आपल्याला असा दिसेल. हा
बघा बाहेरच्या सर्कम्फरन्शियल एरियावरनं सर्कम्फरन्शियल लेंथवरनं इतका फोर्स ऍक्ट होणार आहे हा. ह्या फोर्सला काय म्हणतो आपण सिग्मा. सिग्मा कसा असतो हा आउटवर्ड डायरेक्शनला असतो. सरफेस टेन्शनचा फोर्स आहे हा सिग्मा 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 या टाइपमध्ये ऍक्ट होतो हा. एक्झाम्पल हा जो ड्रॉपलेट आहे याचा काहीतरी आपण डायमीटर कन्सिडर करूया. एक्झाम्पल डायमीटर डी कन्सिडर केला मी. आता बघूया आपण आपल्याला माहिती इक्विलिब्रियमला काय होत असतं फोर्सेस बॅलन्स होत असतात. कुठले फोर्सेस बॅलन्स होतील म्हणजे हा जो बाहेरच्या डायरेक्शनला जो फोर्स आहे हा जो बाहेरच्या डायरेक्शनला फोर्स आहे आणि हा जो एरिया आहे बघा हा क्रॉस सेक्शन एरिया त्याचा इथं कुठला फोर्स ऍक्ट होतो इथं हा फोर्स ऍक्ट होतो प्रेशर फोर्स. हा जो छोटासा फोर्स दाखवला मी हा प्रेशर फोर्स आहे. म्हणजे कसं एक्झाम्पल हा एरिया मोठा आणि याच्यावरती ऍक्ट होणारा फोर्स कुठला हा हा याच्यावरती ऍक्ट होणारा फोर्स आहे प्रेशर फोर्स. प्रेशर फोर्स आणि सर्कमफरन्स पासून ऍक्ट होणारा फोर्स कुठला आहे हा आपल्याला माहिती आहे हा नेहमीच सर्कमफरन्स वरून ऍक्ट होतो तो आहे सिग्मा जो की सगळ्या साईडने ऍक्ट होतो. म्हणजे दोन फोर्सेसला बॅलन्स करावं लागेल आपल्या इथं. कुठल्या कुठल्या दोन फोर्सेसला आपण बॅलन्स करतो सरफेस टेन्शनचा फोर्स आणि प्रेशर फोर्स. काय असतो सरफेस टेन्शनचा फोर्स माहिती आहे आपल्याला सिग्मा इक्वल्स टू काय आहे सिग्मा इक्वल्स टू आहे एफ एस अपॉन एल. प्रेशर फोर्स काय असतो पी इक्वल्स टू काय आहे प्रेशर फोर्स अपॉन काय असतो एरिया असतो. बघा ह्याला आणि ह्याला इक्वेट केलं मी काय आलं हे सिग्मा इंटू एल आलं आणि इकडे इक्वेट केलं तर काय आलं प्रेशर इंटू एरिया आलं. आता सिग्मा इंटू एल एल म्हणजे काय हे सर्कमफरन्शियल लेंथ आहे एल ही सर्कमफरन्शियल लेंथ आहे एल ती किती आहे पाय डी आहे. नंतर पी प्रेशर आहे ॲज इट इज. एरिया कुठल्या कुठल्या साईडला ऍक्ट होतं प्रेशर हे इथं ऍक्ट होतं इथं ऍक्ट ह्या सर्क्युलर पोर्शनवरती ऍक्ट होतं हे म्हणून मग इकडे लिहितो मी पाय बाय 4 डी स्क्वेअर पाय बाय 4 डी स्क्वेअर. या टाईपमध्ये पाय कॅन्सल इथला डी कॅन्सल म्हणजे प्रेशर किती आलं मला प्रेशर पी इक्वल्स टू आलं 4 सिग्मा अपॉन डी इतका आलं हे प्रेशर. हे प्रेशर कुठलं आहे ह्याला आपण म्हणतो एक्सेस प्रेशर असाही क्वेश्चन आहे. ह्याच प्रेशरला काय म्हणतो आपण गेज प्रेशर म्हणतो आपण गेज प्रेशर. गेज प्रेशर म्हणजे काय ऍटमॉस्फेरिक पेक्षा जास्तीचं प्रेशर असतं बघा हे. चला माहिती आपल्याला नाहीतरी याच्यामध्ये आपण काय लिहू शकतो यस पी इक्वल्स टू काय गेज प्रेशर इक्वल्स टू काय 4 सिग्मा अपॉन डी. किंवा ह्याला जर ऍब्सोल्यूट मध्ये लिहायचं असेल तर कसं लिहू शकतो आपण ऍब्सोल्यूट प्रेशर इक्वल्स टू काय असते गेज प्रेशर. गेज प्रेशर मध्ये काय ऍड करा ऍटमॉस्फेरिकचं प्रेशर ऍड करा तुम्हाला भेटणार आहे ऍब्सोल्यूट प्रेशर. हे ऍब्सोल्यूट प्रेशर मग पुढे काय लिहिलं आपण गेज प्रेशर किती आहे 4 सिग्मा अपॉन डी प्लस पी ऍटमॉस्फेरिक. या टाईपमध्ये आपल्याला भेटला हा कॉन्सेप्ट. लिक्विड ड्रॉपलेट हा स्पेरिकल शेपचा का असतो तो असा वेगळा असा कोन शेपचा का नसतो तो वेगळा असा क्युबाइड कस का नसतो हा क्यूब शेपचा का नसतो तो फक्त असाच का असतो कारण ह्याच जॉमेट्रीचा सरफेस एरिया जो आहे तो सगळ्यात कमी असतो. सरफेस एरिया किती असतो सरफेस एरिया 4 पाय आर स्क्वेअर इतका सरफेस एरिया सगळ्यात कमी असतो म्हणून आपल्याला या टाईपमध्ये आन्सर येतं. चला लिक्विड ड्रॉपलेटची केस बघितली आपण आता आपण दुसरी केस बघूया सोप बबलची. सोप बबल कसं असतं सोप बबल माहिती कपडे धुताना आपल्याला हे सोप बबल तयार होताना दिसत बघा किंवा जत्रेमध्ये असतात बघा सोप बबल साबणाच्या पाण्याचे केलेले फुगे छोटे छोटे सोप बबल. एक्झाम्पल सोप बबल आहे त्याचा डायमीटर आहे डी आणि एक्झाम्पल सोप बबल म्हणलं की काहीतरी थिकनेस असतो बघा त्याला हा काहीतरी थिकनेस म्हणजे किती एक्झाम्पल हा काहीतरी थिकनेस मी ह्याला कन्सिडर करतो टी थिकनेस काहीतरी आणि टी हा खूप कमी आहे टी हा निग्लिजिबल असतो म्हणून आपण काय कन्सिडर केलं डायमीटर कन्सिडर केला. कुठला डाया आउटर डाया आउटर डाय आहे का इंटरनल डाय आहे दोघांचाही मिनिंग एकच आहे इथं कारण हा थिकनेस आपण निग्लेक्ट केला तर आउटर डाया आणि इनर डाया यांच्यामध्ये काही डिफरन्स राहणारच नाही. ठीक आहे नेक्स्ट आतमध्ये जर बघितलं आपण तर काय असते एअर असते बाहेरच्या साईडला काय आहे एअर आहे. बाहेरच्या साईडच्या एअरचं प्रेशर ऍटमॉस्फेरिक आतल्या साईडचं पी प्रेशर. किती सर्फेसेस एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आतला सरफेस हा बबलचा एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे बाहेरचा सरफेस हा एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे म्हणजे इथं सरफेस टेन्शन किती असणार आहे 2 टाइम्स असणार आहे. आतल्या साईडचं सरफेस टेन्शन बाहेरच्या साईडचं सरफेस टेन्शन. ह्याला जर आपण ब्रेक केलं याला जर आपण असं कट व्ह्यू मध्ये जर बघितलं तर कट व्ह्यू मध्ये कसा दिसणार आपल्याला बघा कट व्ह्यू मध्ये असा दिसतो आपल्याला तो या टाईपमध्ये हा झाला आपला हा बबल आणि या टाईपमध्ये सरफेस टेन्शन बाहेरच्या साईडनं ऍक्ट होईल आतल्या साईडनं ऍक्ट होईल बाहेरच्या साईडनं आतल्या साईडनं म्हणजे बाहेरच्या सर्कलवरनं आतल्या सर्कलवरनं बाहेरच्या सर्कम्फरन्सवरनं आतल्या सर्कम्फरन्सवरनं सगळ्या सर्कम्फरन्सवरनं तो असा ऍक्ट होतो बघा बाहेरच्या साईडला पण वरच्या डायरेक्शनला मी दाखवतो तुम्हाला असा वरच्या डायरेक्शनला कारण मी लोअर मोस्ट हाफ घेतला ना पोर्शन हा हाफ पोर्शन घेतला मी इकडे दाखवण्यासाठी. मग मधला जो पोर्शन आहे मधल्या पोर्शनवरती ह्या पोर्शनवरती काय ऍक्ट होत आहे ह्या पोर्शनवरती हा प्रेशर ऍक्ट होतो बघा खालच्या डायरेक्शनला इथं प्रेशर फोर्स ऍक्ट होतो इथे
इथे प्रेशर, म्हणजे दोन फोर्सेस इथं बॅलन्स करतो आपण. इथंही तसंच आहे, हा फोर्स आणि हा फोर्स, प्रेशर फोर्स, आपण ह्या दोघांना बॅलन्स करतो. मग हा फोर्स कुठे कुठे ऍक्ट होतो, हा 2 पॉईंटला ऍक्ट होतो, म्हणून त्याला 2 न मल्टिप्लाय करतो. फायनल जे आन्सर येईल बघा, ध्यानात ठेवा, फायनल आन्सर काय असणार आहे, 4 सिग्मा अपॉन डी. पण किती सरफेसेस एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, 2 सरफेसेस एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. वरच्या केसमध्ये किती सरफेसेस एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये होते, फक्त बाहेरचा एकच सरफेस एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये होता. ह्या ठिकाणी 2 सरफेसेस एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, म्हणून ह्या 2 न मल्टिप्लाय करा, आपल्यासाठी हा शॉर्टकट बनतो. म्हणजे फायनल आन्सर काय आलं, 8 सिग्मा अपॉन डी. या टाईपमध्ये आपलं आन्सर आलं. या टाईपमध्ये हे पी काय आहे, आतल्या साईडचं प्रेशर आहे. आतल्या साईडचं प्रेशर जितका बबल छोटा असेल, बबल छोटा म्हणजे हा डायमीटर काय असणार आहे, डायमीटर तेवढा छोटा असणार आहे, तेवढा डायमीटर छोटा असणार आहे, आणि तेवढं आतलं प्रेशर हे जास्त असतं. एकदम छोट्या बबलच्या आतमध्ये आणि मोठ्या बबलच्या आतमध्ये काय फरक आहे, एकदम छोटा बबल असेल तर आतलं प्रेशर जास्त असतं, मोठा बबल असेल तर आतलं प्रेशर कमी असतं. या टाईपमध्ये कन्सेप्ट बनतो हा. नंतर अशी जी एक तिसरी केस असते बघा, वॉटर जेटची, त्याला काय म्हणतो आपण, वॉटर जेट. या टाईपमध्ये वॉटर जेट म्हणजे काय असतं, हा पाईप आहे आणि पाईपच्या समोर इथं बसवलाय आपण नोझल, आणि नोझल मधनं हा वॉटर बाहेर येतं, जेट बाहेर येतो हा वॉटरचा. मग ह्या वॉटर जेटला सुद्धा असाच कन्सेप्ट व्हॅलिड आहे का, यस असाच कन्सेप्ट व्हॅलिड आहे. कारण वॉटर जेटच्या बाहेरला काय आहे, एअर आहे, आणि आतमध्ये इथं काय आहे, वॉटर आहे. मग ह्या दोघांच्या कॉमन इंटरफेसवरती काय यायला पाहिजे, सरफेस टेन्शन यायला पाहिजे. ह्याला आपण कट करतो, ह्याची लेंथ आपण एल कन्सिडर करतो, ह्याचा डायमीटर आपण डी कन्सिडर करतो, आणि मग या प्रकारे वॉटर जेटची सुद्धा आपण अनालिसिस करतो. मग वॉटर जेटच्या अनालिसिस मध्ये कसं डायरेक्ट फॉर्म्युला लिहितो मी इथं. कसा फॉर्म्युला आहे, 2 सिग्मा अपॉन डी. या टाईपमध्ये. चला आणखी एक केस जी की बुक्स मध्ये नसते बघा, ती केस असते एअर बबलची. एअर बबलच्या केसमध्ये आपण काय असतं बरं, एअर बबल म्हणल्यानंतर एक्झाम्पल हे वॉटर आहे, वॉटरच्या आतमध्ये कुठतरी इथं एअर बबल तयार झाले, एअर ड्रॉप आहे हा. एअर ड्रॉप नाही म्हणता ना, एअर बबलच म्हणून याला. चला ह्याचा डायमीटर डी आहे. मग पुढे अनालिसिस कशी करायची आपण याच्यामध्ये, आता सोपा कन्सेप्ट बघा, किती असणार आहे प्रेशर, बघायचं की किती नंबर ऑफ सरफेसेस त्याचे कॉन्टॅक्टमध्ये आहेत. हवेच्या कॉन्टॅक्टमध्ये किती सरफेसेस आहेत, बाहेरच्या साईडला तर इथं वॉटर आहे, बाहेरच्या साईडला तर वॉटर आहे, मग आतल्या साईडला एकमेव फक्त तिथं एअर आहे. मग एक आतला सरफेस हा एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, एकच सरफेस एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, म्हणून आपला आन्सर आला 4 सिग्मा बाय डी. बस या टाईपमध्ये ध्यान ठेवा. हे फक्त लॉजिक सर्क्युलर किंवा स्पेरिकल शेपला व्हॅलिड आहे. स्पेरिकल शेप आपण कुठं बघितला, 8 सिग्माला बघितला, त्याच्या अगोदरही बघितला आपण इथे 4 सिग्मा बाय डी लाही बघितला, म्हणजे 2-3 केसेसमध्ये बघितला आपण. सो या टाईपमध्ये इथं कन्सेप्ट बनतो. चला हे झालं सरफेस टेन्शन विषयी. सरफेस टेन्शनचा कन्सेप्ट झाल्यानंतर आपल्याला काही महत्वाचे पॅरामीटर डिस्कस करायचे आहेत. कुठले पॅरामीटर्स, महत्वाचे पॅरामीटर्स म्हणजे शेवटची प्रॉपर्टी आपण म्हणूया त्याला. शेवटची प्रॉपर्टी कुठली, कॅपिलॅरिटी. सरफेस टेन्शनच्या रिलेटेडचे सगळे कॉन्सेप्ट मी अगोदर सांगणार आहे तुम्हाला. चला अगोदर सांगणार आहे म्हणजे काय, म्हणजे मी क्वेश्चन्स ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनच्या वेळेस सांगणार होतो, पण चला इथं डिस्कस करूया आपण. आता आपण बघितलं तर सरफेस टेन्शनची व्हॅल्यू कशी डिस्कस केली जाते, H2O आणि एअर ह्या दोघांच्या रिलेटेडचं सरफेस टेन्शन असतं बघा. सरफेस टेन्शन आणखी बघतोय आपण याच्यामध्ये मर्क्युरी आणि एअर. सरफेस टेन्शन कधीही देताना काय देतो आपण, वॉटर आणि एअरच्या कॉन्टॅक्ट मधलं सरफेस टेन्शन असतं बघा. वॉटर आणि एअर मिळून सरफेस टेन्शन होतं. दोन फ्लुइडचा कॉमन इंटरफेस म्हणजे सरफेस टेन्शन असते. मर्क्युरी आणि एअर यांच्यामुळे सरफेस टेन्शन तयार होतं. आणि पुढे एक्झाम्पल अल्कोहोल आणि एअर ह्यांच्या दोघांच्या कॉमन इंटरफेसला सरफेस टेन्शन तयार होत असतं. कोणाचं सरफेस टेन्शन जास्त असेल, तर सरफेस टेन्शन जास्त असतं ज्या केसमध्ये कोहेसिव्ह फोर्स जास्त असतो. कोहेसिव्ह फोर्स मर्क्युरीला जास्त असतो, म्हणून मर्क्युरीच्या केसमध्ये सरफेस टेन्शनची व्हॅल्यू भेटते आपल्याला 0.497. युनिट काय असते, न्यूटन पर मीटर. नंतर असतंय अल्कोहोल जे की आता ड्राय डेज सुरू आहेत, त्यामध्ये बघितलं आपण 0.02 हे न्यूटन पर मीटर इतकं सरफेस टेन्शन असतंय. आणि सगळ्यात कमी सरफेस टेन्शन कुठं भेटतं आपल्याला, 0.073 न्यूटन पर मीटर. तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, फक्त रफली ध्यानात ठेवा की वॉटरचं सरफेस टेन्शन हे मर्क्युरीच्या सरफेस टेन्शनपेक्षा कमी आहे, कारण वॉटरमध्ये कोहेसिव्ह फोर्स हा कमी असतो या टाईपमध्ये. आणि सरफेस टेन्शन कधी ध्यानात ठेवा, कधीही आपण दोन लिक्विडसाठी डिफाईन करतो बघा, दोन फ्लुइडसाठी डिफाईन करतो. एक तर लिक्विड असेल किंवा लिक्विड प्लस एअर असेल, दोघांसाठी सरफेस टेन्शन डिफाईन केलं जातं. कॅपिलॅरिटी एक शेवटची प्रॉपर्टी राहिली आपली फ्लुइड मेकॅनिक्सची. बघूया आपण काय असतं एक्झॅक्टली कॅपिलॅरिटी. कॅपिलॅरिटी समजून घेण्यासाठी आपण दोन डायग्राम घेऊया याच्यामध्ये.
डायग्राम नंबर 1, डायग्राम नंबर 2, म्हणजे केस नंबर 1, केस नंबर 2, एक्सपेरिमेंट 1, एक्सपेरिमेंट 2. या टाईपमध्ये एक कॅपिलरी ट्यूब घेतो बघा मी अशी. कॅपिलरी ट्यूब काय असते, एक ग्लासची ट्रान्सपरंट ट्यूब असते बघा, ही एकदम कमी डायमीटर असतो ह्याचा. एक्झाम्पल इथं वॉटर घेतलं मी, वॉटर म्हणलं की या टाईपमध्ये असं कर्वेचर तयार होतं बघा, हे वॉटर या टाईपचं कर्वेचर तयार होतं. आणि मर्क्युरी टाकलं की मर्क्युरी म्हणलं की या टाईपचं कर्वेचर तयार होतं, असं या टाईपचं कर्वेचर तयार होतं. आणि थोडीशी जास्त आपण खाली इन्सर्ट करूया, ह्याला इन्सर्ट करूया ह्या टाईपमध्ये, इकडेही इन्सर्ट करा. चला, कॅपिलरी ट्यूब घेतली आपण, ही कॅपिलरी ट्यूब आहे दोन्ही साईडला. ह्याचा डायमीटर काहीतरी डी आहे, स्मॉल डी. याचा डायमीटर सुद्धा स्मॉल डीच आहे. याच्यामध्ये इथं आहे वॉटर H2O, इथं आहे मर्क्युरी Hg. चला, आता वॉटर जर घेतलं आपण तर वॉटरच्या केसमध्ये काय होतं, आपण छोटी ट्यूब जर टाकली की आपल्याला लगेचच याच्यामध्ये कॅपिलरी राईज भेटून येतं बघा. म्हणजे पाणी वरती चढतं, क्लाइंब करतं, असं काहीतरी डिस्टन्स वरती पाणी असं चढतं बघा, क्लाइंब करतं. किती डिस्टन्सनं ते क्लाइंब केलंय त्याला आम्ही एच म्हणतो, आणि त्यालाच आपण म्हणतो कॅपिलरी राईज. जर सोबतच्या सरफेसच्या कम्पेअरमध्ये जर पाणी वरती जात असेल त्याला कॅपिलरी राईज म्हणतो आपण. हे झालं राईज. ठीक आहे, पुढे नंतर जर सोबतचा सरफेस हा आहे, सोबतचा सरफेस हा इकडे आहे, हा त्याच्या कम्पेअरमध्ये जर हे पाणी, आता इथं पाणी नाही, मर्क्युरी जर खाली येत असेल या टाईपमध्ये, असं खाली येतं बघा, मर्क्युरी खाली येतं. इकडं साईडला सगळं मर्क्युरी आहे. आतल्या साईडला मर्क्युरी किती राहायला पाहिजे होतं, इतक्या ह्या लेवलला राहायला पाहिजे होतं, पण ते खाली येतं. किती डिस्टन्सनं खाली येतं त्याला आपण एचएस म्हणतो. त्याला आपण म्हणतो कॅपिलरी फॉल म्हणतो, कॅपिलरी फॉल, किंवा त्याला आपण काय म्हणतो, कॅपिलरी डिप्रेशन म्हणतो. चला, पुढची केस. आता पुढच्या केसमध्ये जर आपण बघितलं, हे कॅपिलरी राईज का भेटतं बरं आपल्याला, कारण ह्याच्यामध्ये कोहेसिव्ह फोर्स आणि ॲडेसिव्ह फोर्स. क्वेश्चन एक असतो हा, द कॅपिलॅरिटी इज ऑब्झर्व्ड बिकॉज ऑफ द, त्याचं रिझन आहे बघा, इंटरॅक्शन ऑफ द कोहेसिव्ह फोर्सेस अँड ॲडेसिव्ह फोर्सेस. कोहेसिव्ह अँड ॲडेसिव्ह फोर्सेस, काही ठिकाणी ॲडेसिव्ह जास्त असतो, काही ठिकाणी कोहेसिव्ह फोर्स जास्त असतो, म्हणून आपल्याला कॅपिलॅरिटी हा फिनॉमिना दिसून येतो. आता त्याच्यामध्ये जर बघितलं आपण, इथं लिहितो मी ॲडेसिव्ह फोर्स आणि इथं लिहितो मी हा कोहेसिव्ह फोर्स. माहिती आहे आपल्याला कोहेसिव्ह फोर्स म्हणजे काय असतो, इट इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द सेम टाइप ऑफ द मॉलिक्यूल. ॲडेसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द डिफरंट टाइप्स ऑफ द मॉलिक्युल्स. आता याच्यामध्ये जर बघितलं तर वॉटरच्या केसमध्ये ध्यानात ठेवायचं आहे, वॉटरच्या केसमध्ये ॲडेसिव्ह फोर्स जास्त असतो कोहेसिव्ह फोर्सपेक्षा. म्हणजे कसं, वॉटर काय करा, एक सरफेस घ्या, असा त्या सरफेसवरती पाण्याचा एक थेंब टाका, पाण्याचा थेंब असा पसरट बनतो बघा, हा पाण्याचा थेंब असा पसरट बनतो, कारण त्याला दुसऱ्या सरफेस विषयीचं अट्रॅक्शन जास्त असतं, फॉरेन पार्टिकल सोबतचं अट्रॅक्शन जास्त असतं, सोबतच्या स्वतःच्या पार्टिकल विषयीचं अट्रॅक्शन कमी असतं आणि दुसऱ्या सरफेस सोबतचं अट्रॅक्शन जास्त असतं. म्हणून आपण या केसमध्ये काय देतो, ॲडेसिव्ह फोर्स इज ग्रेटर दॅन कोहेसिव्ह फोर्स या टाईपमध्ये. नाहीतर तुम्ही हातावरती घ्या बरं, हा पाण्याचा ड्रॉपलेट हातावरती घ्या, तो हाताला ओलं करतो, आपल्या वेटिंग प्रॉपर्टी असते बघा, ओलं करण्याची टेंडन्सी असते ह्या पाण्याच्या ड्रॉपलेटमध्ये, वेटिंग. आणि हे काय आहे, वॉटरचा सरफेस आहे, वॉटर आहे. यामध्ये जर इथं बघितलं आपण, इथं जर लाईन ड्रॉ केली तर इथे एक कॉन्टॅक्ट अँगल तयार होत असतो बघा, असा त्याला आपण थीटा म्हणतो, कॉन्टॅक्ट अँगल थीटा म्हणतो. हे झालं वॉटरसाठीचं. आता या तुम्ही मर्क्युरीसाठीचं. मर्क्युरीमध्ये काय असते, मर्क्युरीमध्ये कोहेसिव्ह फोर्स जास्त असतो हा ॲडेसिव्ह फोर्सपेक्षा. म्हणजे मर्क्युरीच्या पार्टिकल्समध्ये स्वतःविषयीचं अट्रॅक्शन जास्त असतं, दुसऱ्या पार्टिकल विषयीचं किंवा दुसऱ्या फॉरेन सरफेस विषयीचं अट्रॅक्शन कमी असतं. जर मर्क्युरीचा ड्रॉपलेट जर एखाद्या सरफेसवरती जर टाकला, तो जनरली या टाईपचा शेप तयार करतो बघा, आणि याला आपण म्हणतो हा कॉन्टॅक्ट अँगल थीटा. म्हणजे हा मर्क्युरीचा सरफेस दुसऱ्या सरफेसला ओलं करणार का, मर्क्युरीचा ड्रॉपलेट दुसऱ्या सरफेसला ओलं करतो का, यस ओलं करतो का, नाही करत ओलं. या केसमध्ये ह्याच्यामध्ये नॉन वेटिंग प्रॉपर्टी असते बघा, तो दुसऱ्या सरफेसला ओलं करत नाही. तुम्ही हातावरती घ्या हा पॉईंट, मर्क्युरीचा ड्रॉपलेट घ्या, ओलं करत नाही तो सरफेसला. ह्याच्यामध्ये जर बघितलं तर कॉन्टॅक्ट अँगल किती, हा 90 डिग्रीपेक्षा कमी आहे. ह्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट अँगल किती आहे, 90 डिग्रीपेक्षा जास्त आहे. याला काय म्हणतो आपण, ऑक्यूट अँगल म्हणतो, याला काय म्हणतो आपण, ऑप्ट्यूज अँगल म्हणतो. हे खरं तर वेटिंग नावाची जी प्रॉपर्टी आहे, ही डिपेंड करत असते बघा खालच्या सरफेसवरती डिपेंड करत असते ती. चला, याविषयी आपण बोललो. आता आपण बघितलं की कोहेसिव्ह फोर्स हा जास्त असतो आणि ॲडेसिव्ह फोर्स हा कमी असतो, आणि या केसमध्ये ॲडेसिव्ह फोर्स जास्त असतो, कोहेसिव्ह फोर्स कमी असतो. बघूया आपण याची केस. इथं पाणी चढतं का बरोबर, कारण आतमध्ये काय होतं, एकदम छोटासा हा एरिया असतो, ह्याच्यामध्ये पाणी वरती चढण्याचं रिझन असं आहे की ॲडेसिव्ह फोर्स जास्त असतो, म्हणजे ह्या वॉटरला ह्या ग्लास सरफेस विषयीचे अट्रॅक्शन जास्त असतं, ह्या वॉटरला ग्लास सरफेस सोबतचं अट्रॅक्शन जास्त असतं, म्हणून आतमध्ये ट्यूबमध्ये पाणी वरती चढतं बघा. इकडनंही क्लाइंब करताना दिसतंय पाणी, आणि इकडं काय असतंय, फॉरेन सरफेस सोबतचं अट्रॅक्शन ह्या मर्क्युरीचं कमी असतं. मर्क्युरी हेट द अदर सरफेसेस
अँड द वॉटर अट्रॅक्ट्स द अदर सर्फेसेस, या टाईपमध्ये. म्हणून हे काय होतं, हे सर्फेसला हेट करतं, सर्फेसपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतं हे मर्क्युरी. म्हणून इथं आपल्याला कॅपिलरी फॉल भेटतो, कॅपिलरी डिफ्रेक्शन भेटतं. आता याचं एक डेरिवेशन असतं बघा. कशाचं डेरिवेशन? एचचं डेरिवेशन. एच म्हणजे काय? कॅपिलरी राईज किंवा कॅपिलरी फॉल म्हणतो आपण याला. मग हे डेरिवेशन न बघता आपण डायरेक्टली इथं डिफाईन करतो मी. ह्याला काय लिहितो आपण? 4 सिग्मा कॉस थिटा अपॉन रो जी डी, रो जी डी असं लिहितो आपण ह्याला. त्याच्यामध्ये मग एच काय आहे? एचला आपण कॅपिलरी फॉल सुद्धा म्हणू शकतो आणि ह्याला आपण कॅपिलरी राईज सुद्धा म्हणू शकतो. दोघांसाठी एकच फॉर्म्युला. मग तुम्ही म्हणता सर हा थिटा काय आहे? थिटा तर हा कॉन्टॅक्ट अँगल आहे. थिटा हा असतो हा कॉन्टॅक्ट अँगल. कॉन्टॅक्ट अँगल सांगितलंय मी आताच तुम्हाला वरती, कॉन्टॅक्ट अँगल. एक्झाम्पल कधी कधी मेनिस्कस विषयी क्वेश्चन विचारला जातो बघा. मेनिस्कस म्हणजे काय? एक्झाम्पल ही कॅपिलरी ट्यूब आहे. कॅपिलरी ट्यूब आहे आणि पाणी असं वरती चढल्यानंतर आपल्याला कसं दिसतं पाणी? हे असं दिसलं असतं बघा. कुठला सरफेस तयार झाला? कॉन्व्हेक्स आहे का कॉन्केव्ह आहे? म्हणजे खाली पाणी आहे या टाईपमध्ये, खाली पाणी आहे या टाईपमध्ये, आणि या टाईपमध्ये हे खालचं व्हेसल. मग हा सरफेस कुठला आहे? ह्याला आपण मेनिस्कस म्हणतो आणि ह्याला म्हणतो आपण कॉन्केव्ह अपवर्ड. क्वेश्चन विचारलेला आहे कॉन्केव्ह अपवर्ड. कॉन्केव्ह म्हणजे कसं असते बघा? कॉन्केव्ह म्हणजे असं असतंय आणि हे कॉन्केव्ह अपवर्ड आहे. मर्क्युरीच्या केसमध्ये काय होतंय? मर्क्युरीच्या केसमध्ये एकतर आपण बघतो की या टाईपमध्ये काय होतंय. एक्झाम्पल ही जर मर्क्युरीची लेवल असेल साईडची, तर मर्क्युरीची लेवल डाऊन होऊन जाते आणि त्याच्यामध्ये होतं कॉन्व्हेक्स अपवर्ड, या टाईपमध्ये सरफेस तयार होतो. कॉन्व्हेक्स अपवर्ड याविषयी क्वेश्चन विचारलेला आहे. अपवर्ड या टाईपमध्ये याला आपण म्हणतो. चला आपण मग कॉन्टॅक्ट अँगल काय असतो बरं? कॉन्टॅक्ट अँगल हा कॉन्टॅक्ट अँगल असतो. हा इकडचा हा कॉन्टॅक्ट अँगल असतो या टाईपमध्ये. ह्याला अँगल आपण म्हणतो कॉन्टॅक्ट अँगल. आणि इथे कुठं असतो हा कॉन्टॅक्ट अँगल? इथं हा असा असतो बघा. हा बाहेरचा कॉन्टॅक्ट अँगल असतो. या टाईपमध्ये. सो या टाईपमध्ये हा सिग्मा, हा ॲरो कशाचे आहेत? सिग्मा आहे, सरफेस टेन्शन आहे ॲक्च्युली. सिग्मा सरफेस टेन्शनचे ॲरोज आहेत ते. चला पुढे पॉईंट. हा फॉर्म्युला आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, ध्यानात ठेवायचा आहे, प्रॅक्टिस करायची याची. काय बरं मिनिंग काय झाला याचा? बघा, कॅपिलरी राईज आणि कॅपिलरी फॉल कशावरती डिपेंड करतं? ते डिपेंड करतं पहिलं तर सिग्मावरती, कारण 4 तर कॉन्स्टंट आहे, नंतर रो सुद्धा कॉन्स्टंट आहे, जी सुद्धा कॉन्स्टंट आहे. कसं काय कॉन्स्टंट आहे? जर तुम्ही वॉटर घेतलं तर रो कॉन्स्टंट आहे, जी तर माहिती सरफेस ऑफ अर्थवरती, आणि 4 तर हे कॉन्स्टंट पॅरामीटर आहे. मग कशानुसार चेंज होतो हा? बघा, सरफेस टेन्शन जितकं जास्त असणार आहे तितकं कॅपिलरी राईज जास्त असतं. आता इथं सुद्धा कॉन्टॅक्ट अँगलवरती सुद्धा डिपेंड करतं हे. डिपेंड करतं हे या टाईपमध्ये. कॉन्टॅक्ट अँगल जितका कमी, पण ठीक आहे, ह्याची खरंच अनालिसिस कुठंच लागत नाही म्हणून मी ह्याच्याविषयी काहीच बोलत नाही. कॉन्टॅक्ट अँगलवरती डिपेंड करतो एवढंच ध्यानात ठेवा. नंतर हा डी डायमीटर जितका डायमीटर कमी असणार आहे तितकंच कॅपिलरी राईज आणि किंवा कॅपिलरी फॉल जास्त असणार आहे या टाईपमध्ये. म्हणजे एचची व्हॅल्यू आपल्याला जास्त भेटणार आहे. म्हणजे तुम्ही म्हणताल की सर आपण हा एक्सपेरिमेंट आपण घरी करू शकतो का? तुम्ही जर एक या टाईपमध्ये काहीतरी व्हेसल घ्या, बकेट घ्या आणि ह्याच्यामध्ये हा पीव्हीसीचा पाईप टाका, असा मोठा पीव्हीसीचा पाईप टाका. ही पाण्याची लेवल आहे. तुम्हाला इथं कॅपिलरी राईज आणि कॅपिलरी फॉल कधी दिसणार नाही, कारण ह्या पीव्हीसीच्या पाईपचा डायमीटर किती आहे? हा 10 mm पेक्षा खूप जास्त आहे पाईपचा डायमीटर. दिसत नाही आपल्याला हे. कधीही ध्यानात ठेवा की कॅपिलरी डायमीटर किती असला पाहिजे? 6 mm ची रेंज मोस्ट करेक्ट आहे बघा. बऱ्याचशा ठिकाणी 10 mm पण आहे, पण 6 mm पेक्षा कमी किंवा जास्तीत जास्त 6 mm पाहिजे, तरच आपला कॅपिलरी राईज आणि कॅपिलरी फॉल दिसणार आहे. आता ह्या कॉन्टॅक्ट अँगल विषयी मला बोलायचं आहे. कॉन्टॅक्ट अँगल कुठल्या केसेसला कसा असतो बघूया आपण. एक्झाम्पल, हा कॉन्टॅक्ट अँगल जर आपण बघितला तर तो जर वॉटर H2O आणि प्युअर ग्लास किंवा क्लीन ग्लासला जर बघितला आपण, आता हे पाणी घ्या, प्युअर वॉटर अँड द क्लीन ग्लास, याच्यामध्ये कॉन्टॅक्ट अँगल असतं बघा 0 डिग्रीचा. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, H2O वॉटर घ्या आणि इथं ग्लास घ्या, ॲज युजल ग्लास, क्लीन ग्लास, आणि हे थोडंसं इम्प्युअर वॉटरला गढुळाचं पाणी बोला, ह्याला कंटॅमिनेटेड वॉटर बोला, ते घ्या तुम्ही. त्यामध्ये कॉन्टॅक्ट अँगल तुम्हाला जनरली 30 डिग्री किंवा 29 डिग्री काही ठिकाणी, किंवा जास्तीत जास्त 32 डिग्रीच्या रेंजमध्ये दिसतो बघा. 30 ॲव्हरेज ध्यानात ठेवा. नंतर कॉन्टॅक्ट अँगल आपण जर बघितलं मर्क्युरी आणि हा ग्लासच्या केसमध्ये किती असतो हा? तो 90 डिग्रीपेक्षा जास्त, तो असतो 128 डिग्री ते 132 डिग्रीच्या रेंजमध्ये असतो बघा हा, या टाईपमध्ये. आता इथं खरं ह्या डेरिव्हेशनची गरज नाही आहे आपल्याला,
आणि हे आपल्यासाठीचे पॅरामीटर केलेले आपण डिस्कस मोर दॅन सफिशियंट आहेत. क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन कसा विचारला गेला होता एका एक्झामला? क्वेश्चन असा विचारला होता की फॉर प्युअर वॉटर in contact with the glass, in contact with the clean glass, 1 mm dia capillary, the observed capillary rise is, capillary rise विचारली होती बघा, capillary rise विचारली होती. म्हणजे h इक्वल्स टू काय होतं? 4 सिग्मा cos थीटा अपॉन रो जी डी. क्वेश्चन मध्ये डाटा काहीच दिला नाहीये. क्वेश्चन मध्ये डाटा काय दिला आपल्याला? 1 mm चा डायमीटर दिलाय आपल्याला आणि त्यांनी विचारलंय की प्युअर वॉटर आहे आणि क्लीन ग्लास आहे. म्हणजे ह्याच्यावरनं काय समजलं तुम्हाला? याच्यावरनं समजलं की थीटा किती हा डायरेक्टली घ्या इथं 0 डिग्री. बाकी काहीच मेन्शन केलेलं नाहीये. त्यांनी डायरेक्टली व्हॅल्यू विचारली आपली h ची. आपल्याला हा फॉर्म्युला लिहिला, थीटाची व्हॅल्यू किती आली? ठेवा इथं व्हॅल्यू 4. तुम्ही म्हणता सर सिग्मा पण नाही दिला त्यांनी. सिग्मा वॉटरचा ध्यानात ठेवा तुम्ही. सिग्मा बघा वरच्या केसमध्ये आपण जे लिहिलेत ना सिग्मा, हा वॉटरचा ध्यानात ठेवा तुम्ही. वॉटरचा किती असतो? 0.073 न्यूटन पर मीटर या टाईपमध्ये. आता ह्या केसमध्ये 4 सिग्मा म्हणजे 0.073. कॉस 0 किती असतो? हा कॉस 0 असतो 1. ठेवला कॉस 0. रो पाणी आहे 1000 आहे. रो किती आहे? रो 1000 आहे. जी किती असेल? जी आता रफली 10 घ्या. जी कधी कधी ब्रॅकेटमध्ये मेन्शन केलं असतं टेक द 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. 10 घ्या आपल्या कॅल्क्युलेशनसाठी आणि आपला आन्सर येऊन जाईल तिथं. डी किती घ्यायचं आपल्याला? 1 mm डाया. आता 1 mm डाया म्हणजे 10⁻³ मीटर मध्ये कन्वर्ट केल्यानंतर बघा इथं 10⁻+3, इथं 10⁻⁻3. इथं काय झालं? हे 4 × 0.073 काय आलं? हे बघा हे 4 आणि 3 हे 2 1 आला इथं 29 29. बघा हे आन्सर येऊन जाईल तुम्हाला. किती नंतर पॉईंट द्यायचा? 1 2 3 नंतर पॉईंट द्या, 3 नंतर पॉईंट द्या. पण खाली 10 राहिलेला आहे ना, आणखी 10 राहिला म्हणजे 0.0292 काय आलं? हे मीटरमध्ये आलं. हे कसं काय मीटरमध्ये? एच ची व्हॅल्यू मीटरमध्ये ना, कारण सगळं मीटरमध्येच कन्वर्ट केलं आपण. ह्याला न्यूटन मीटर लिहिलं, ह्याचं एसआय युनिट लिहिलं, ह्याला एसआय मध्ये कन्वर्ट केलं, ह्याला एसआय मध्ये. इतकी कॅपिलरी राईज तुम्हाला भेटून येते. तर या टाईपमध्ये आपण फ्लूइड मेकॅनिक्सच्या सगळ्या प्रॉपर्टी डिस्कस केलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली प्रॉपर्टी होती आपली मास डेन्सिटी, दुसरी प्रॉपर्टी होती आपली स्पेसिफिक वेट, तिसरी प्रॉपर्टी आहे आपली स्पेसिफिक ग्रॅव्हिटी होती, चौथी प्रॉपर्टी होती आपली बल्क मॉड्युलस किंवा त्याला आपण काय लिहिलं होतं? कम्प्रेसिबिलिटी. पाचवी प्रॉपर्टी होती आपली ह्याच्यामध्ये व्हिस्कॉसिटी. सहावी प्रॉपर्टी होती आपली याच मधली प्रॉपर्टी डिस्कस केल्या म्हणजे सरफेस टेन्शन. सातवी प्रॉपर्टी होती आपली कॅपिलॅरिटी. आणि याच्यावरती कमीत कमी 2 क्वेश्चन्स तुम्ही मिनिमम एक्सपेक्ट करा. मिनिमम 2 क्वेश्चन्स. आणि आपण जेवढा पोर्शन घेतला त्याच्या बाहेरची प्रॉपर्टी नाहीच. एक क्वेश्चन याच्यामध्ये आणखी एक फ्रेम करूया आपण. क्वेश्चन नंबर 2 टिपिकल क्वेश्चन्स असतील सगळे. क्वेश्चन नंबर 2 बल्क मॉड्युलस के ची व्हॅल्यू विचारली. बल्क मॉड्युलस फॉर कशासाठी विचारले? फॉर इनकम्प्रेसिबल फ्लुइड इज. कधी के विचारलं जातं किंवा ऑर विचारलं जातं, आपल्याला बीटा विचारलं जातं. इनकम्प्रेसिबल फ्लुइडला किती असतं? तर के इक्वल्स टू काय? बल्क मॉड्युलस इक्वल्स टू काय असतं? डीपी अपॉन डीव्ही बाय व्ही मायनस साइन. पण याच्यापेक्षाही तुम्ही हा फॉर्म्युला वापरा डीपी अपॉन डी रो बाय रो. हा फॉर्म्युला वापरा. चेंज इन डेन्सिटी अपॉन ओरिजिनल डेन्सिटी. आता इनकम्प्रेसिबल फ्लुइड म्हणलं की काय असते? डेन्सिटी चेंज किती असतो? 0. डेन्सिटी चेंज 0. डीपी काहीतरी असणार याची व्हॅल्यू नॉन 0 अपॉन इथं तुम्ही जर 0 लिहिलं तर कसं व्हायचं? ह्या रोला घ्या वरती, रो आलं वरती, हे समथिंग अपॉन 0 म्हणल्यानंतर काय आलं? हे आन्सर तुम्हाला आन्सर भेटतं इथं इन्फिनिटी. मग के ची व्हॅल्यू किती असणार? इन्फिनिटी. चला बीटाची व्हॅल्यू किती असणार? मग इनकम्प्रेसिबल फ्लुइडला बीटाची व्हॅल्यू किती असणार? कारण बीटा इक्वल्स टू काय असते? 1/k इक्वल्स टू काय असणार? 1/इन्फिनिटी. 1/इन्फिनिटी म्हणजे काय असते? 1/इन्फिनिटी. कसं म्हणलं? 1/0. ह्या 0ला घ्या वरती न्यूमरेटर, म्हणजे बीटाची व्हॅल्यू आली 0 या टाईपमध्ये. हा असाही क्वेश्चन फ्रेम होतो. आणखी सगळे पॅरामीटर्स. आता याच्या नंतरचा आपला टॉपिक असणार आहे प्रेशर मेजरमेंट. एक महत्वाचा टॉपिक आहे. सो थँक्यू विद्यार्थी मित्रांनो.